टेम्पो बाजारमध्ये आता आम्ही सध्या शॉपिंग करत आहोत आणि खूप असं सुंदर आणि जबरदस्त बाजार आहे, मार्केट आहे. आणि बघितलं तर तुम्ही ट्रॅफिक वगैरे जास्त ह्या देशामध्ये नाही आहे आणि बिल्डिंग खूप सुंदर आहेत आणि या टॅक्सी आहेत, हे समोर जे उभे आहेत त्या टॅक्सी आहेत आणि खूप छान लोक आहेत. आणि संध्याकाळी 8:30च्या नंतर पूर्ण हा बाजार बंद होतो. यांचं नियम आणि शिस्त खूप कडक आहे. तर बघा, जबरदस्त असा बाजार. आणि हे आमची गँग आता कपडे घेत आहेत बाईसाठी. आमचा अजित भैया काय आज आलेले नाहीत, त्यांना खूप कंटाळा आलता आणि हे आता बाजार घेऊन आम्ही पुढे निघणार आहेत. इमारती खूप छान आहेत आणि लाकडाचं जास्त तयार केलेले आहेत, जेणेकरून इथे थंडी खूप असल्यामुळे सगळं त्यांचं जे आपल्या इकडं जसं हे म्हटलं जातं की घरामध्ये पूर्ण आपले फरशी असते, तसं त्यांच्याकडे पूर्ण लाकडाचं फर्निचर असतं त्यांचं आणि त्यामुळे थंडी खूप कमी लागते. असंच छान छान व्हिडिओ मी तुम्हाला दावत आहे. आणि आता आम्ही शॉपिंगसाठी पुढच्या ह्यात जाणार आहे. तर हे दुकान आहे बघा, लहान मुलांचा कपड्याचं. पण टी शर्ट काय घेतलं का नाही? आता मी मुलीला घेतोय कपडे, भूतानी कपडे घेतात हे. आणि हे आम्हाला चच्ची या हो, हे मला म्हणतात की आम्हाला पिक्चरमध्ये घ्या. त्यांना म्हणलं लवकरच तुम्हाला एखाद्या वेब सिरीजमध्ये किंवा पिक्चरमध्ये घेऊया. चाचा बहुत अच्छे है हमारे. त्याच्याला आपण शॉप बघूया. किमती बघा या आपल्या आणि त्यांच्यामध्ये. खूपच महाग आहे. 1425 रुपयाला जर्किन. आपल्याकडं 700-600 रुपयाला. पण हे बहुतेक आपल्या इंडियातूनच कपडे खरेदी करतात. प्रत्येक गोष्ट इंडियातूनच हे घेतात, हे लहान मुलांचे शूज. आणि ह्या देशामध्ये दुकानामध्ये खूप गर्दी कमी असते, कारण ते लोकसंख्या काहीतरी थोडी कमीच आहे. आपली एवढी लोकसंख्या नाही आहे ह्यांची. तर अजून एक तासभर आम्ही मार्केटमध्ये फिरणार आहे. ही सायकल बघा कसली. एक तासमध्ये मार्केटमध्ये आम्ही अजून फिरणार आहे. हा पुढं मॉल येतं लहान लहान. आणि ह्या टॅक्सी ज्या उजेडवर दिसतो तो टॅक्सी आहेत. तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.